जय शिवराय मित्रांनो. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईला जायचं ठरवलं. त्या दिवशीपासून बऱ्याच जणांना खुराक मिळाला. खुराक असा मिळाला की आतापर्यंत बऱ्याच जणांना बोलायला चान्सच नव्हता. पण ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील काही भूमिका घेतील तर बऱ्याच जणांना खुराकच मिळतो आणि तिथून पुढे त्याची बडबड सुरू होती. मग त्यांच्यावर टीका केल्या जाती, वेळोवेळी भूमिका बदलतात म्हणून टीका केल्या जाती किंवा कोणत्याही प्रकारे टीका केल्या जाती. मात्र महत्वाची गोष्ट मला सांगायची मित्रांनो की त्यांनी ज्या भूमिका वेळोवेळी बदलल्या ती त्यावेळची सावधानता होती आणि ती घेणंही गरजेचं होतं. त्याचमुळं आज मराठा समाजाच्या तरुणांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. 58 लाख नोंदी ह्या सापडलेल्या आहेत. मग काही जणांना वाटत असेल की मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी भूमिका बदलतात, पण ती त्यांची वेळेची सावधानता असते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याचमुळे त्या 8.5 लाख प्रमाणपत्र हे कुणबीचे आज मिळालेले आहेत आणि जवळपास 58 लाख नोंदी त्याचमुळे मिळालेल्या आहेत. मित्रांनो, राजकारणी सुद्धा भूमिका बदलतात. तुम्ही बघितलं असेल राजकारणामध्ये एखाद्यावर काही आरोप झाले, ईडी लागली, कुठं बीडी लागली की तो पक्षच बदलतो. म्हणजे त्यानं काहीही बदल केला तरी लोकांना चालतो. मात्र मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जर स्वतःची भूमिका बदलली असेल तिथं कोणताही स्वार्थ नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. राजकारण्यांचा प्रत्येक ठिकाणी त्यांचा स्वार्थ असतो. तिथं पक्ष बदलतात, कुठं काय करायचं ते त्यांच्या पद्धतीनं करतात, तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याच मागे पळतात. काहून तर तिथं काहीतरी खायला गोडधोड भेटत. मात्र मनोज जरांगे पाटलांनी ज्या भूमिका बदलल्यात त्या फक्त समाजासाठी बदलल्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बदलल्यात, कुणबीच्या नोंदी आढळण्यासाठी बदलल्यात. मग ते वाशीला जाऊन परत आले, तिथपासून टीका करण्यात आल्या की मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यांना मॅनेज केलं आणि म्हणूनच ते वाशीहून परत आले. मग मुंबईतच का नाही गेले? मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्यांनी त्यावेळी जी भूमिका घेतली ती योग्यच घेतलेली आहे. कारण आजपर्यंत एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील काही एवढे मोठे नेते नाहीत. आज झालेले आहेत, पण ते पूर्वी एवढे मोठे नव्हते, एवढे काही शिकलेले सुद्धा नाहीत. मात्र त्यांचा अभ्यास इतका गाढा आहे आणि त्यामुळेच त्यांच्या भूमिका या सर्व योग्य आहेत आणि त्या भूमिकामुळेच मराठा समाजाला हे आरक्षण मिळत आहे. आणि जर त्यांनी कुठं रेटा केला असता, बळजबरी केली असती, वाशीतून पुढे गेले असते, एखाद्या दिवस आंदोलन चिघळलं असतं आणि ते तिथंच बंद पडलं असतं. मात्र त्यांना हे आंदोलन बंद पडू द्यायचं नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय, म्हणून त्यांनी वेळोवेळी भूमिका बदललेल्या आहेत. हे लक्षात घ्या. पुन्हा महत्वाची एक गोष्ट मित्रांनो की ते ज्या वेळेस काहीतरी भूमिका घेतात, त्यावर बोलतात, त्यावेळेस बरेच जण तोंडसुख घेत असतात. पण ते कधीच कोणत्या जातीला टार्गेट करत नाहीत. सर्व जातीला सोबत घेण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे कोणत्याही जातीला विरोध न करता प्रत्येक भूमिका त्यांची फक्त मराठा समाजाचं आरक्षण पुढे नेण्याची, शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे नेण्याची हीच भूमिका असते. ते कधीच कोणत्या जातीला टार्गेट करत नाहीत. मोठमोठे नेते त्यांच्या समोर आले, मात्र ते टिकले नाही. मी कोणाचं नाव घेणार नाही, हे बाकी तर हाके फाके सोडून द्या. पण मोठमोठाले नेते आले, हाकेचं फक्त स्वतःला राजकारणात पुढे जाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यांना काही खरंच त्या ओबीसीच्या गोष्टीहून काही घेणं देणं नाही. फक्त राजकारणात आपलं नाव झालं पाहिजे. कारण एका चॅनलला मुलाखत देते वेळेस ते स्वतःच म्हणाले, आता ओबीसीला नेताच उरला नाही, फक्त ओबीसी साठी मीच झगडतोय. अरे हाके साहेब, छगन भुजबळ साहेबांनी अख्खं आयुष्य घातलंय ओबीसी साठी. ते सर्वात मोठे नेते आहेत आणि तुम्ही कुठं मुख्यमंत्री होऊन बसायले? ते स्वप्न पाहिलेत की मी भविष्यात ओबीसीचा मुख्यमंत्री झालो पाहिजे. सत्तेच्या नेमकं किती जवळ जायचे तुम्हाला? सत्तेच्या जवळ नाही, मला सत्तेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जायचं आहे. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये जायचं आहे यासाठी लोकशाही आणि राजसत्ता अंतिम आहे. राजसत्तेमध्ये गेल्याशिवाय शोषितांचे, वंचितांचे प्रश्न सुटतात असं नाही. त्यामुळं राजसत्ता अंतिम आहे, राजसत्तेत जावं लागेल. मग तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे? ओबीसी एवढा जर 50-60% ओबीसी या महाराष्ट्रामध्ये असेल, SC ST इथं जर असतील. काय झालं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये? दलितांनी चळवळ लढायची, मराठ्यांनी राजसत्ता भोगायची आणि ओबीसीनी मात्र एकदा याला निवडून द्यायचं आणि एकदा त्याला निवडून द्यायचं. ना दार का ना घाट का, ही अवस्था महाराष्ट्रातल्या ओबीसींची झाली.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा अपवाद वगळला तर ओबीसीला आजही ना धनी आहे ना वाली आहे ना ओबीसीची ठामपणे भूमिका मांडणारा एकही नेता मला आज दुर्दैवानं घेताना दिसून येत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. ओबीसीची भावना आहे. मला लक्ष्मण हाके सोडून द्या. ओबीसीचा कोणीही माणूस ओबीसीची भाषा बोलणारा, त्या पक्षाच्या अजेंड्यावर चालणारा किंवा प्रस्थापितांच्या अजेंड्यावर चालणारा नाही. असं होत नाही. त्यासाठी मनोज जरांगे पाटलासारखं इमानदारीने, कष्टाने आणि कोणत्याही लालसेपोटी झगडायचं असतंय. म्हणजे कोणतीही लालसा नसली पाहिजे. त्याच वेळेस तो माणूस मोठा होऊ शकतो. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढ्या मोठ्या सरकारला वेटीस धरलं. सरकारनं काय काय नसन केलं बरं? त्याच्या सगळ्या आळ्या पाळ्या खोळ्या चट खोलून काढ्या असत्या ना, कुठंच काही सापडलं नाही. बरं, त्याला मॅनेजही करता आलं नाही. आणि महत्वाचा त्याच्यात गुण हवे की ते कुठंच मॅनेज होत नाहीत, कोणापुढं झुकत नाहीत. त्याचं जे आहे ते आहे आणि ते खरंच आहे. त्याच वेळेस कुठंतरी सरकारला या गोष्टी मान्य कराव्या लागतात. आणि आता हाके म्हणत आहे की ओबीसीचं आरक्षण संपलं ना आता मराठे घुसले. मराठे घुसले नाहीत. जे कायद्यानं आहे ते कायद्यानंच मिळत आहे. सरकार काही येडं नाही हे आरक्षण द्यायला. कारण त्यालाही माहिती आहे की कुणबीच्या नोंदी आढळल्या म्हणजे मराठा समाजातले जे कुणबी आहेत त्याला आरक्षण द्यावंच लागतं आणि ते कायद्यानं देत आहेत. कारण सरकारला या सर्व गोष्टी कळतात. सरकार म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आपलं राज्य देश संविधानाने चालतो. संविधानानुसार हे मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळत आहे. पुन्हा एक त्यांच्या भूमिकेबद्दल बोललं जातं की ते कधी सुरेश धस सोबत असतात, कधी बजरंग बाप्पा सोबत असतात. मात्र ते कोणाच्याच भरोश्यावर राहत नाहीत, कोणाच्या याच्यावर राहत नाहीत. त्यांना सहकार्य केलं असेल नसेल तो मागचा भाग वेगळा, पण तरी त्यांनाही ते घोडे लावायला घाबरत नाहीत. कारण त्यांची स्वतःची भूमिका ठाम असते. जरी खासदार असले, कोणी आमदार असले तरी तो स्वतःचा निर्णय स्वतःचा असतो. ते दुसऱ्याचं कधीच ऐकत नाहीत आणि कोणाच्या आमिषाला बळी पडत नाहीत. आणि महत्वाचा गुण म्हणजे ते कोणाला मॅनेज होत नाहीत. आणि त्याचमुळे हे आंदोलन आज 2-2.5 वर्ष टिकलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आताही त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती योग्यच आहे हे लक्षात घ्या. कारण बऱ्याच जणांना वाटतंय की मनोज जरांगे पाटील हे फक्त फोकसला राहण्यासाठी त्यांच्याकडे आता मीडियात जाईन म्हणून असे काहीतरी स्टंट करते. तर मित्रांनो, ते कधी स्टंट करत नाहीत. त्याला स्टंट करायचे असते, त्याला मोठं व्हायचं असतं तर ते कधीच झाले असते. कारण त्याच वेळेस सरकारनं त्यांना काय दिलं नसतं हे लक्षात घ्या. कारण आंदोलनच एवढं भयानक झालं की सरकारला त्यांना उपोषणापासून बाजूला करणं, उपोषणातून सोडवणं हेच महत्वाचं होतं. आणि त्याच वेळेस सरकारनं त्याला पाहिजे असतं तर काही पण दिलं असतं. मात्र त्या माणसाला कोणत्याही आमिषाची गरज नाही आणि ते मॅनेजही होत नाहीत. आणि काहीला वाटतंय की आता समाज त्याच्यापासून दुरावलाय. मात्र समाज दुरावला नाही. मराठा समाज तर त्यांच्या पाठीमागं आहे. पण इतरही बरेचसे समाज त्यांच्या भूमिकेमुळं त्यांच्या सोबत आहेत. कारण त्यांच्या भविष्यातल्या भूमिका त्यांनी बोलून दाखवल्यात की शेतकऱ्यासाठी झगडायचं, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी बी बोलायचं, किंवा शिक्षणावर सुद्धा ते आज बोलतात. त्यांचा अभ्यास तुम्ही बघितला असेल. त्यांनी लोकशाहीला मुलाखत दिली. ती मुलाखत आहे का? त्यांचा काय अभ्यास आहे? पैठणचं जे पाणी जातं नांदेडला, त्या पाण्यावर कसं ते पाणी फिरवलं पाहिजे, त्यापासून किती शेती ओली त्याखाली येऊ शकते याचा सुद्धा अभ्यास त्या माणसाला आहे. त्यामुळे तो माणूस सर्वश्रेष्ठच आहे आणि महानच आहे. म्हणून त्यांनी वेळोवेळी जरी भूमिका बदलली तरी समाज त्यांच्यापासून दुरावणार नाही आणि त्यांच्या कोणत्याही भूमिका योग्यच असतात. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.